सकाळचा हेल्दी चमचमीत मस्त हलका फुलका नाश्ता पोह्याचे अप्पे बनवतो आहोत आपण. वेज अप्पे सिंपल, सोपे आणि झटपट होणारे. त्याच्यासाठी 1 कप पोहे घेतले, स्वच्छ धुवून भिजत घालायचे, चांगले मऊ झाले पाहिजेत. त्यांना मॅश करून घ्यायचे. अर्धा कप बारीक रवा वापरणार आहोत. त्याच्यानंतर गाजराचा किस वापरणार आहोत 1/4 कप. 1/4 कप हिरवे मटार वापरणार आहोत, क्रश करून हातानेच करायचे, मिक्सरला वगैरे नाही वाटायचे. आता पहिले पोहे चांगले मॅश केले. आता त्याच्यात रवा घालायचा आहे आणि छान एकजीव करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण दही वापरणार आहोत, ते फुलण्यासाठी आणि हलके होण्यासाठी आणि दह्याची एक छान अशी आंबट तिखट चव येण्यासाठी. तर दही मी अंदाजाने वापरलं आहे. एक कपाला म्हणजे पाऊण कप साधारण मी दही वापरले. पोहे भिजवायला मी 1/4 कप पाणी वापरलं. म्हणजे ह्याचा ना अंदाज घ्या, पोहे आणि दही किती लागतं त्याप्रमाणे अंदाजाने. हे साधारण भज्याचं पिठाचं असतं ना, तेवढं पातळ आपल्याला ते पाहिजे. त्याच्यानंतर 1/4 कप गाजर आणि मटार आणि हे सगळं घालून छानपैकी त्याला एकजीव करायचं आहे. ओलं खोबरं वापरलं एक अर्धी वाटी. ओल्या खोबऱ्याने ना दाताखाली आल्यावर चव लागते आणि अप्पे ना चविष्ट होतात ओल्या खोबऱ्यामुळे. मीठ घातलं आहे चवीनुसार. तुम्ही याच्यात शेंगदाण्याचा कूट, काजू किंवा मनुके वगैरे पण घालू शकता आवडीनुसार. सफेद तीळ तडतडून फोडणीत तेही घालू शकता. आपण ह्याच्यात फोडणीच घालणार आहोत, पण आपली सिंपल राई, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची फोडणी असणार आहे. आता हे सगळं घालून एकजीव करायचं आहे आणि चांगलं 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे छानपैकी ते फुलण्यासाठी. पोहे छान भिजून दह्यामध्ये भिजून फुलून आले पाहिजे. कोथिंबीर भरपूर, थोडं लागेल तसं दही घालून छान असं एकजीव करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं एक 15 ते 20 मिनिट. आणि त्याच्या 15 ते 20 मिनटानंतर फोडणी एक तयार करणार आहोत आपण. छान तेल कडकडीत तापवून घ्यायचं. 1-2 टेबलस्पून तेल घेतलं आहे, तापवून घेतलं आहे. गॅसवर नाही मी फोडणी रेडी करत आहे, बाहेरच करते. 1 चमचा राई, 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग, 2 हिरव्या मिरच्या बारीक क्रश केलेल्या. त्याच्यानंतर कढीपत्ता भरपूर फोडणीमध्ये छान असं खरपूस करायची आहे फोडणी आपल्याला आणि त्या बॅटरमध्ये जे आपण रेडी केलं अप्प्याचं त्याच्यात मिक्स करायचे. 1-1.5 इंच आलं पण वापरले, क्रश केलेलं, दाताखाली आल्यावर मस्त लागतं. आणि छान अशी ती खरपूस फोडणी आपली परतून झाली की बॅटरमध्ये मिक्स करणार आहोत. हिंग पाव चमचा, हिंगाने स्वाद येतो अप्प्यांना छानपैकी. बॅटरमध्ये मिक्स करूया आणि छान एकजीव करूया. एकीकडे अप्प्याचं भांडं बारीक मी गॅसवर ठेवलं आहे, बारीक करून, कारण अप्प्याचं भांडं छान तापलेलं असेल ना तर अप्पे चांगले उचलले जातात. परत 10 मिनटं झाकून ठेवूया. त्याच्यानंतर क्रश केलेली काळी मिरी अर्धा चमचा मी वापरली, त्याने एक चव चांगली येते. ऑप्शनल आहे, तुम्हाला घातली तरी चालेल, नाही घातली तरी चालेल. आता बघा छान असं पीठ पण असं सुटलं आहे मस्तपैकी, रवा पण फुलला आहे आपला, पोहे पण छान एकजीव झाले. थोडंसं भज्याचं जसं बॅटर असतं ना, म्हणजे अप्पे छान असे चमच्याने त्याच्यात पडले पाहिजेत, एवढं घट्ट पातळ तुम्ही अंदाज घ्या. आणि आता अप्प्याच्या भांड्यात तेल घालायचं आहे. तुम्ही तेल घाला, तूप घाला, आवडीनुसार जे तुम्हाला आवडत असेल ते. त्याच्यात तीळ घालणार आहोत, म्हणजे तीळ छान असे तडतडले ना की अप्प्याला ते असे लागून येतात आणि मग अप्पे अजून छान दाताखाली ते तीळ येतात खाताना आणि छान लागतात. आता हे अप्पे तुम्ही चटणी, सॉस, जसं हिरवी चटणी आवडत असेल त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. नाश्ता आहे, सकाळी चहाबरोबर झटपट होतो. हे रेडी करून फ्रीजमध्ये जर आदल्या दिवशी ठेवलं तर सकाळी पटकन आयत्यावेळी अप्पे करता येतात. आणि फ्रीजमध्ये हे 2 ते 3 दिवस छानपैकी बॅटर राहतं, म्हणजे पाहुणे आले, आयत्यावेळी कोणी आलं तर तुम्ही अप्पे करू शकता. आता हे छान नॉनस्टिक भांडं मी वापरलं आहे. माझ्याकडे भिडाचं पण आहे, पण ते छोटं आहे थोडंसं, गॅसवर बसताना ते थोडंसं खूप हलतं, म्हणून मी नॉनस्टिक वापरलं आहे. आता झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची
मीडियम गॅसच ठेवला आहे, म्हणजे बारीकपेक्षा थोडा मोठा, एकदम मोठा पण नाही आणि एकदम बारीक पण नाही. पलटी करून घ्यायची. दोन्ही बाजूने खरपूस लाल रंग येईपर्यंत छान शेकून घ्यायचे. कुरकुरीत पण होतात, चवीला पण अप्रतिम होतात आणि हेल्दी. पोह्याचे व्हेज अप्पे. व्हेजमध्ये आता भाज्या तुम्ही आवडत असतील, ढोबळी मिरची घालू शकता, फरसबी घालू शकता, तुम्हाला ज्या आवडतील त्या तुम्ही त्याच्यामध्ये बीट घालू शकता आवडीनुसार. तयार आहेत आपले अप्पे. मस्त रंग बदलले, खरपूस झाले आणि कुरकुरीतही झाले आहेत. सकाळचा हेल्दी नाश्ता पोह्याचे अप्पे.